यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. न्यूज मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज मोरगाव या ठिकाणी मराठी चित्रपट डेअरिंग द बारामती फाईल या चित्रपटाचं पोस्टर लॉन्चिंग झालं आणि या ठिकाणी चित्रपटाचे प्रमोशन झालं आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य राजे मराठे आणि यानंतर जे सर जगताप सर आहेत, चेतनजी सर आहेत आणि ज्या व्यक्तीच्या जीवनावर हा चित्रपट झाला आहे असे दादासाहेब जगताप गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी दिग्दर्शक आहेत, त्यांना मी विचारतो की हा नेमका काय चित्रपट आहे आणि काय तुम्ही या ठिकाणी दाखवणार. दिग्दर्शक जयंत जगताप सर आहे, मी निर्माता आहे. नमस्कार, आदित्य राजे मराठी. जर या चित्रपटाबद्दल तुम्ही म्हणाल की वेगळं काय आहे, तर मी हेच सांगेल की आजवर आपण बरेच सिनेमे पाहिले आहेत की ज्याच्यात काल्पनिक कथा असतात, काही सत्य कथाही आहेत आलेल्या. पण हा जो माझा अनुभव होता की हा माझा पहिला चित्रपट नाही की मी अभिनय करतो. मी याच्या आधी नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत हा सिनेमा केला, त्याच्या आधी राहुडी हा सिनेमा केला. पण या सिनेमामध्ये काम करताना जे सत्य म्हणजे मला जसं वागायचं आहे ती व्यक्ती, तो आरसा माझ्या समोर उभा असायचा रोज सकाळी, की ते कसे वागले, ते त्यावेळेस काय केलं. म्हणजे लिहिलेलं वेगळं असायचं पण ॲक्च्युअलमध्ये वेगळं असायचं. आणि कधी कधी काय व्हायचं की दादा आले की ते आम्हाला समजतं, अरे जसं मगाशी सर म्हटले की अरे हे असं नव्हतं, ते वेगळं होतं. मग परत ते वेगळ्याने परत नाही का, परत वेगळेपणाने उभं राहायचं, वेगळं बोलायचं, वेगळं करायचं, अशा पद्धतीने काम केलं. सिनेमामध्ये जर पाहायचं असेल ना तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की माणसाच्या आयुष्यावरती एखादं संकट आलं की डेअरिंगने संकटाला कसं तोंड द्यायचं ना, ते या सिनेमाने शिकवलं. धन्यवाद सर. या ठिकाणी जगताप सर आहेत, यांना विनंती करतो. सर काय सांगाल चित्रपटाबद्दल? चित्रपटाबद्दल सांगायचं म्हणजे ही खूपच वेगळी आहे, सत्य घटनेवर आधारित आहे. काही हरणांची शिकार झाली 12 साली. तर त्याच्यामध्ये दादांचं नाव अडकलं गेलं होतं. ॲक्च्युली त्यांच्या मुलांच्यावर आरोप होता, पण त्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंटने ताब्यात घेतलं. मग तिथून ही कथा पुढे मी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये चालू केली. मग त्यांचं जीवन पूर्णपणे लहानपणापासून ते सुटेपर्यंत खूपच म्हणजे त्यामध्ये सस्पेन्स आहे, इमोशन्स आहे, ॲक्शन्स आहे, थ्रिल आहे, सर्व काही आहे. ही फिल्म प्लेन बायोग्राफी नसून ही एक वेगळीच फिल्म आहे, हे तुम्हाला फिल्म बघितल्यानंतर लक्षात येईल. धन्यवाद सर. या ठिकाणी चेतनजी सर यांना त्यांना लास्ट मी विचारणार आहे. चेतनजी सर, तुम्हाला काय वाटतं? डेअरिंग द बारामती फाईल हा सिनेमा याचे दिग्दर्शक डॉक्टर जयंत जगताप सर आणि प्रोडक्शन प्रोड्युसर राजे मराठे यांनी हा सिनेमा खूप कष्टातून उभा केलेला आहे. आणि हा सिनेमा हा कोणता काल्पनिक सिनेमा नसून एका सत्य घटनेवर आधारित आहे. आणि ती सत्य घटना पण अशी आहे की म्हणजे हरणांची शिकार, दरोडे, परत 4-5 बायका, अशी सत्य घटना आहे की जे महाराष्ट्रात नवीनच एक विषय घेऊन येणार आहे. तर माझं ऑडियन्सला, आपल्या प्रेक्षकांना एकच आव्हान असेल आपल्या अजिंक्य न्यूजच्या माध्यमातून की हा सिनेमा आपल्या 12 जून रोजी सर्व चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. तर आपण आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा नक्की बघावा असं आम्ही तुम्हाला आवाहन करतो. या ठिकाणी चंद्रकांतजी लोंढे सर आहेत, चंद्र. त्यांनी अनेक चित्रपट मालिका भरपूर काम केलेलं, त्यांनी यात सुंदर अशी भूमिका केली. काय वाटतंय सर? या चित्रपटामध्ये आदरणीय जे सरांनी मला भापकर नावाचे जे वन रक्षक होते त्यांची मला भूमिका दिली. आणि त्यांना अटक करणं किंवा त्यावेळेस जी परिस्थिती होती अटक करतानाची, खरं पाहिलं तर वन अधिकारी आल्यानंतर दादांना हात लावायची हिंमत नव्हती कोणाची, असं मला वाटतं. कारण चित्रीकरण करताना सुद्धा ना आदित्यराजांना हात लावायची आमची हिंमत होत नव्हती. खरं तर चित्रपट निर्माण होताना चित्रपटामध्ये मसाला लावल्याशिवाय चित्रपट चालत नव्हतो. पण दादासाहेबांचं जीवन
हे मसाल्यापेक्षा कमी नाही. चित्रपटामध्ये प्रेक्षकांना जे हवं असतं ते दादासाहेबांच्या संपूर्ण जीवनामध्ये आहे आणि तेच दाखवण्याचा आदरणीय जे सरांनी प्रयत्न केलेला आहे. आदित्यराजे सरांनी उत्कृष्ट अशी भूमिका, कारण आता मी जिथं दादासाहेब गायकवाड जगतापांना ओळखणारे लोक आहेत त्यांना मी ट्रेलर दाखवला तर जे आदित्यराजे सर आहेत सेम टू सेम त्यांच्यासारखं दिसतात असे मला कॉमेंट आले ते. त्यामुळं आपण यशाच्या दिशेने निघालो असं म्हणलं तर वावगं ठरू नये. हा चित्रपट 100% थिएटरमध्ये लागल्यानंतर ना रसिक मायबापांनी तो थिएटरला जाऊन पाहायचा आहे. आणि मी तर अशी विनंती करेन की हा चित्रपट जे कंस्ट्रक्शनवाले येतं, हॉटेल लाईनवाले येतं, लॉजिंगवाले आहेत त्यांनी अख्खं थिएटर, कारण 10,000मध्ये थिएटर बुक होते, अख्खे 100-100च थिएटर येते इथं, अख्खे शो बुक करावे अशी मी त्यांना विनंती करतो. म्हणजे जेणेकरून आपल्या मातीतला चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर बाहेर परदेशात कान्सला जाईल किंवा ऑस्करच्या ठिकाणी सुद्धा जाईल. कारण सत्य घटनेवर आधारित असणारा हा काल्पनिक नसलेला चित्रपट आहे. डेअरिंग द बारामती फाईल हा चित्रपट येतोय. या चित्रपटाला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. या ठिकाणी ऐश्वर्या दौंड यांना विचारत काय वाटतंय, एक आगळी वेगळी भूमिका तुम्ही या ठिकाणी केलेली, 4 सवती तुम्हाला याच्यामध्ये होत्या, काय वाटतंय? खरंच खूप छान वाटलं की या चित्रपटामध्ये मला सगळ्यात भारी भूमिका भेटली म्हणजे त्यांच्या पहिल्या बायकोची. आणि त्या चित्रपटामध्ये आहेत सवती आहेत पण त्या सवती नाही आहेत, त्या बहिणी आहेत सगळ्या. खरंच खूप छान आणि सगळ्या एकत्र राहतात, म्हणजे खूप छान आहे ती फॅमिली. खरंच आम्ही त्यांना सगळ्यांना बघून आम्ही ते कॅरेक्टर केले, खूप छान वाटलं. आणि दादा खरंच खूप छान आहे, सगळं कुटुंब पण खूप छान आहे तुमचं. आम्हाला प्रत्येक गोष्टींमध्ये सगळ्यांनी सपोर्ट केला. आणि आदित्य सरांनी जी दादांची भूमिका केली आहे ती खरंच खूप म्हणजे खूप छान आहे. आणि सगळेजण तेच बोलतात की सेम डिट्टो ते दादाच आहे आणि ते दादाच दिसतात. खरंच थँक्यू. धन्यवाद. या ठिकाणी आता आपण दादांकडे जाऊयात. दादांच्या जीवनावर अनेक लोक त्यांनी सांगितले की माझ्याकडे आले, त्यांच्यावर बरेच पुस्तकं लिहिली, परंतु दादा जे सर आणि मराठे सर यांच्यावरच असा काय विश्वास बसला आणि तुमचं आता संपूर्ण महाराष्ट्र समोर येणार आहे, काय वाटतं तुम्हाला? माझ्या जीवनात किंवा माझ्या स्वप्नातही नव्हतं की मी इथपर्यंत माझी भूमिका पोहोचेल आणि मी पब्लिकला असे पडद्यावर दिसेल आणि माझं चौकट नाव निघेल अशी माझ्या स्वप्नात नव्हते. मी अनाथ माणूस, गरीब. मला पांडुरंगाने, मोरायानी आणि माझ्या गावच्या नागरिकांनी, आमच्या पोपट टक्क्याने आणि ह्या गावच्या सगळ्या भूमिकेने तो मला सहकार्य केलं. मला दादाच बनवून लावला. दादा म्हणणाऱ्या माणसाला दादासाहेब केला असेल तर माझ्या ह्या मोरगावून मायभूमी त्यांच्या आशीर्वादाने मी 1 नंबरला झालेला आहे. सगळे गुन्हे काय करायचं सगळं टाकून मी ह्या भूमिकेतून शिकलो. ते आज मला आनंद वाटतो आहे. आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने अजूनही माझी छाती भरली. जसं एखाद्याची शेवटची इच्छा विचारतात ना, ती इच्छा ह्या अजिंक्य राजाने माझी पुढे केली. त्याचा आभार मानतो. धन्यवाद सर. खूपच छान. या ठिकाणी हा चित्रपट 12 तारखेला जून रोजी प्रदर्शित होतोय. आपण सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहावा. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सह मी अंकुश सवाला, थेट मोरगाव येथून. धन्यवाद.